तर बघा, रात्री आमच्याकडे खूप मोठा पाऊस झाला होता. मग म्हणलं आज चला रानात जाऊया, वारं पण सुटलं होतं. आंब वगैरे पडलेत का बघूया म्हणून मी आता रानात आले आमच्या. तुम्हाला आंब दाखवते बघा आमच्या झाडाचं. बघा बघा आंब किती मोठं झालेलं आहेत. खूप मोठे होतात बघा आंब. हे हातात एक एक बसत नाही आंबा, एवढं मोठं होते. तर बघा खूप लकडले. आता सगळ्या झाडाला दाखवते तुम्हाला मी. बघा, आणि एकदम गोड आहेत हे आंब. एकदम असं खोबरं खाल्ल्यासारखं लागतंय बघा. आंबट अजिबात नाहीत, खूप छान लागते. तर बघा किती लागले तर ह्या झाडाला. बघा आंब खूप. बघा बघा इथं तर एका जागी 3 आहेत. बघा बघा आंबा, एक एक आंबा एक अर्धा किलोचा होत असेल बघा. एवढं मोठा आंबा इथं. बघा जवळनं दाखवते मी तुम्हाला. बघा रात्री खूप पाऊस झाला होता. मग म्हटलं चला रानात जाऊन येऊया. मग मी आले रानात. मग म्हटलं तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करूया, एक व्हिडिओ पाठवूया म्हणून व्हिडिओ करत आहे मी. बघा आंब, हे बघा हे आंब्याचे झाड आहेत ते सगळे. बघा एकदम जवळनं दाखवते मी तुम्हाला. बघा चला आता दुसरं झाड दाखवते. हे बघा, हे पण झाड केवढं आहे. ह्याला पण आंब लकडल्यात बघा. बघा पाणी पण चालू केलं, झाडांना पाणी सोडले बघा. म्हणलं पाणी चालू करून यायचं झाडांना सोडून. आणि इकडं बघा हे पेरूचं झाड आहे बघा. पेरू लागले त्या झाडाला. बघा बघा 2 आहेत इथं. आणि हे तैवान पिंक म्हणून आहे बघा पेरू. तैवान पिंक म्हणजे आतून हा पेरू गुलाबी असतोय आणि खूप मोठा होतो. हे पेरू खूप छान लागतोय बघा. तुम्हाला पण आवडतात का असलं पेरू तैवान पिंक? नक्की सांगा मला कमेंटमध्ये. केवढंसं झाड आहे बघा, ह्याला पेरू लागले आता. बघा खूप छान लागतात हे पेरू चवीला. हे बघा रामफळ पण इथं लागलेलं आहे. चला तुम्हाला आणखीन दाखवते. हे बघा पेरूचं झाड इथं पण आहे, ह्याला पण लागलं आहे पेरू. सीताफळाचं झाड इथं, उंबराचं पण झाड आलं सीताफळाच्या झाडातच. हे बघा इकडं पण पेरूच आहेत. हे पण तैवान पिंकच आहे, अजून छोटे छोटे आहेत पेरू हे. बघा हे इकडं सीताफळ आहे. हे अंजीर आहे बघा, अंजीर लागलेलं आहेत. हे चिक्कूचं आहे. चिक्कू लागलं नाही त्याला अजून, लागलं होतं आम्ही तोडून खाल्ले. तर हे पण इथं अंजीर आहे, लागले त्याला पण अंजीर. खूप छान लागतात बघा हे अंजीर.
आणि हे बघा इकडं पण आंब्याचं झाड आहे. ह्या पण झाडाचा आंबं दाखवते तुम्हाला मी. बघू शकताय किती मोठं आंबं लागल्यात बघा. वारं सुटलं की नाही वाऱ्यानं आंबं पडते आता. म्हणजे झाडं बारकी येते आणि हे वजन पण जास्त होतं ना या आंब्याचं, त्यामुळं वारं आलं की पडतात आंबे. मग बघा इतकं जी गोड लागतात ना आंबं, हे खूप खूप गोड लागतात बघा. आमची मुलं आहे ना ह्याला पाड येऊपर्यंत पिकूपर्यंत ठेवतच नाही. ते आलं शेतात म्हणलं की आंबं कापून खाते ती, आलं की आंबं कापून खाते ती. चाकू घेऊनच येते ती येताना आणि आंबं मग कापून खात बसते झाडाखाली. बघा खूप मोठे आहेत आंबं. बघा हे पण किती मोठा आंबा आहे. पिकूपर्यंत याला पाड येऊपर्यंत ना लय मोठा होतो हे आंबा. बघा एकदम जवळने दाखवते मी तुम्हाला. बघा इकडं पण लागलेलं आहे. बघा एका जागेला 3 लागलेत आंबं. इथं पण आहेत आणि हे पण झाड आहे इथं. हे इकडं फणस आहे, हे तुम्हाला दाखवलेच मी, पण आंबे दाखवत आहे कसे आलेत आमच्या झाडाला आंबं. हे बघा इथं एक आंबा पडलेला आहे वाऱ्यानं. बघा वाऱ्यानं पडला. असं वारं सुटलं की नाही पडतात आंबे, म्हणून म्हणलं एक चक्कर मारून जावं रानात म्हणून आले मी. बघा आंबं. तुम्हाला पण आंबा आवडतात का सांगा कमेंटमध्ये. तुमच्याकडे पण आंबे आहेत का खूप? या तुम्ही सगळेजण आंबे खायला. बघा केवढंसं झाड आहे बघा, याला आंबे बघा किती लागले तर. बघा जवळनं दाखवते मी तुम्हाला. बघा ह्या पण झाडाला लागले तर. आणि हे आहे ना, हे केशर आंबा आहे बघा, केशर आंबा. हे एकदम मस्त, सगळ्या आंब्यापेक्षा हे आंबा खूप छान असतो. आतून एकदम असा केसरी कलर असतो ह्याचा आणि एवढं छान लागतात ना हे आंबं, खूप मस्त. पिकूपर्यंत त्याला तोडायचं नाही, झाडालाच पाड आला की नाही मगच तोडून पिकू घालायचं आणि खायचं. बघा खूप आंबे लागलेले आहेत. तर कसे वाटले आमची आंब्याची झाडं तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.